शांत सरोवराची गोष्ट आणि छोटा फिल. आता हळूहळू आरामात बसा किंवा जर तुम्ही आधीच झोपायला तयार असाल तर हलकेच आडवे व्हा. डोळे अलगद मिटा. एक खोल श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा हळुवार श्वास घ्या आणि सगळा थकवा हळूहळू बाहेर सोडा. तुमचं शरीर आता हलकं होत आहे. मन शांत होत आहे. आजची गोष्ट आहे एका छोट्या माशाची, ज्याचं नाव होतं फिन. ही गोष्ट आहे शांततेची, स्वप्नांची आणि हळूहळू स्वतःला शोधण्याची. एक शांत खिडकीजवळ संध्याकाळचा मंद वारा वाहत होता. चांदण्यांचं हलकं प्रकाश खिडकीतून आत येत होतं. त्या खिडकीवर एक छोटासा गोल काचेचा बाऊल ठेवलेला होता आणि त्या बाऊलमध्ये राहत होता फिन. त्याचं छोटस जग फक्त काही सेंटीमीटरचं होतं. तो पोहायचा 3 वेळा पुढे आणि मग काच, थोडा वळायचा, पुन्हा 3 वेळा पुढे, असंच रोज त्याचं पॅटर्न मध्ये. हळूहळू तो छोटासा वर्तुळ त्याचं पूर्ण जग बनलं आणि फिनला वाटू लागलं की हेच सगळं आहे. पण फिन कधी कधी त्या काचेच्या बाहेर बघायचा. चांदणं, खिडकी बाहेरचं आकाश आणि एक मोठं मोकळं जग. त्याच्या मनात एक हलकीशी भावना यायची, बाहेर काय असेल. पण लगेच तो परत आपल्या छोट्या वर्तुळात, 3 वेळा पुढे, थांब, वळ, तीच सवय, तीच हालचाल. एक दिवस काहीतरी वेगळं घडलं. फिनचा मालक त्याला एका मोठ्या सरोवराकाठी घेऊन गेला. थंड वारा, पाण्यावर चमकणारं चांदणं आणि खूप मोठं शांत पाणी. मालक म्हणाला, चल, तुला मोठं जग दाखवतो. पण अचानक त्याचा पाय घसरला. बाऊल हातातून सुटला. पाणी उडालं आणि बाऊल हळूहळू खोल सरोवरात बुडत गेला. फिन खाली जात होता, त्याच्या छोट्या जगासोबत. वरून प्रकाश कमी होत होता आणि खाली शांत अंधार पसरत होता. बाऊल सरोवराच्या तळाशी जाऊन टेकला. तो फुटला नाही, फक्त थोडा वाकला. आता फिन एका खूप मोठ्या जगात होता. पण तो अजूनही त्या छोट्या वर्तुळातच पोहत होता. 3 वेळा पुढे, थांब, वळ. इतर मासे त्याच्या बाजूने गेले. मोठं पाणी त्याच्या आजूबाजूला होतं. पण फिन त्याच्या जुन्या सवयीमध्येच अडकला होता. आता काच नव्हती, पण सवय होती. हळूहळू फिनला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. त्याच्या आजूबाजूला कोणीच अडवत नव्हतं, कोणतीच काच नव्हती. तो थोडासा पुढे गेला, थांबला, पुन्हा थोडासा पुढे, आणि अचानक त्याला समजलं, मी मोकळा आहे. तो आणखी पुढे गेला आणि त्याचं जग हळूहळू मोठं होत गेलं. आता फिन मोठ्या सरोवरात शांतपणे पोहत होता. चांदणं पाण्यावर चमकत होतं. थंड वारा हलकेच वाहत होता आणि फिन हळूहळू त्याच्या नव्या जगात रमला. आता तुम्ही त्या शांत सरोवराची कल्पना करा. थंड वारा, मऊ पाणी आणि पूर्ण शांतता. तुमचं मन हळूहळू
शांत होत आहे. तुमचे श्वास सुरळीत होत आहेत. आता अलगद डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात आणि हळूहळू तुम्हाला गोड शांत झोप येत आहे. शांत, गाढ आणि सुंदर झोप. शुभरात्री.